निश्चय केला नाहीत तर सरकार येत जातील, जात जातील, बदलत जातील, अनेक वेगळे प्रधानमंत्री होतील, मुख्यमंत्री बदलत जातील, सरकार बदलत जातील, पण तुम्ही जसे आहात, आपण जसे आहोत तसेच राहू. प्रगती आपली नाही तर ह्या थोड्या लोकांचे होतील. आणि आज मला जे तुम्ही निवेदन दिले ना कुठच्या त्या पाटगाव धरणाचं, कोणाचं ते धरण ओळखून घ्या, कोणाचं धरण, कोणाचं आहे, बरोबर आहे, ते कोणाचे मित्र आहेत, कुठच्या पक्षाचे मित्र आहेत. ह्यांची प्रगती होईल पण आपली प्रगती होणार नाही. बघता बघता उद्योग निघत गेलेले आहेत, बघता बघता कृषी क्षेत्र आपलं कोलमडलेलं आहे. IAS IPSच्या पण बदली पोस्टिंगसाठी पैसे मागितले जात आहेत, इंजिनियरच्या बदली पोस्टिंगसाठी पैसे मागितले जात आहेत. हा महाराष्ट्र आपला कधी नव्हता. आणि आज म्हणून मी तुम्हाला विचारायला आलेलो आहे की आपण निर्धार करणार की नाही, अन्यायाविरुद्ध लढायचा निर्धार करणार की नाही. करणार असाल तर मला हात वरती करून ही एकजूट दाखवली पाहिजे तुम्ही. ही ताकद जी आहे ना, ही भले EVM असो, भले मतपेटी असो, कोणीही जरी अंगावर आला तरी ह्याला आडवं करण्याची ताकद ही तुमच्या हातात आहे, हे ओळखून घ्या. जर हात वरती करून आजूबाजूला बघा. ही ताकद जर एकवटली, ही ताकद जर एकत्र आली तर आंदोलनाची गरज नाही लागणार. तुम्ही त्या खुर्च्यांमध्ये बसाल आणि आपला महाराष्ट्र चालवाल, हा निश्चय करून आपण पुढे निघायचं आहे. ह्या अन्यायाविरुद्ध लढायला मी तयार आहे. मी 33 वर्षाचा तरुण आहे. माझ्यासोबत तुम्ही सगळे येणार की नाही? माझ्यावर हे आणतायत पूर्ण सैन्य, ह्यांचं येऊ द्या, मी अंगावर छातीवर वार घ्यायला तयार आहे. तुम्ही माझ्यासोबत लढणार की नाही? ह्यांनी आपला जो पक्ष फोडलेला आहे, हे महाराष्ट्र फोडायला निघालेले आहेत, ह्यांच्या विरुद्ध आपण लढाई लढणार की नाही? तुम्हाला एकच सांगतो, लढेंगे तो और बचेंगे तो और भी लढेंगे, लेकिन बचेंगे हम नहीं, हम तो जीतेंगे. वो बचेंगे तो और भी लढेंगे. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.